नमस्कार मित्रांनो, आता पुढचे 2 महिने मला ह्याच टॅबलेट घ्यायचे आहे. का त्या तुम्हाला पुढे मी सांगते. सो आज शंभूची काही अंघोळ नव्हती म्हणून त्याला फक्त मालिश केली आणि माझीही मालिश करून घेतली होती. त्याला छान असं मालिश करून आम्ही गुंडाळून घेतलेलं होतं. त्यानंतर आम्ही दोन्ही मायलेकांनी शेक घेतलेला होता, जो की घेऊन खरंच खूप रिलीफ वाटतं. त्यानंतर मग आम्ही झालो रेडी, कारण की आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला. आणि बघा, हे आमचं शंभू बाळ बिचारा उपाशी होतं, पण तरी शांत झोपला होता ऑटोमध्ये, कारण की त्याला बाहेर फिरायला आवडतं असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळे तो खूप शांत होता. हॉस्पिटलला गेलो आणि ॲज युज्युअल हॉस्पिटलला खूप गर्दी असते, पण ह्यावेळेस आम्हाला काही टेन्शन नव्हतं गर्दीचं, कारण की मला काढायचे होते टाके. 12 दिवस झाले होते. 12 दिवसानंतर आम्हाला डॉक्टरांनी बोलवलं होतं टाके काढायला. सो त्याचसाठी मी इथे आली होती. सो नंबर लावायची आम्हाला गरज नाही पडली. गेलो आणि 5 ते 10 मिनटात आमचा नंबर लागला आणि आम्ही गेलो टाके काढायला. सो टाके माझे व्यवस्थित कोरडे निघाले होते. कुठलाच काही त्रास झाला नाही. मला खूप भीती वाटत होती, पण स्वामी कृपेने खूप सगळं नीट व्यवस्थित झालेलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या बाळाला मी पाजलं, कारण की तो खूप उपाशी होता सकाळपासून. त्यानंतर आता मॅन्डेटरी असणारे पुढचे 2 महिने या टॅबलेट घेतल्या. मग आमच्या शंभू बाळाला झोपी लावलं. सो असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.